आणि त्याच वेळेला काय झालं, संजीव कुमार साहेबांचं देहांत झालं. तो बरेच प्रोड्यूसर्स माझ्याकडे आले की सुदेश जी, अगर आपने वो बच्चे हुई रील्स आपने डबिंग नहीं की तो हम लोग रस्ते पे आ जाएंगे. तो 5 चित्रपट मला ते करावे लागले. लव अँड गॉड, ऊंच नीच बीच, प्रोफेसर की, पडोसन, कत्ल. आणि त्याच्यानंतर असं झालं, अनिल कपूरचा तेजाब रिलीजला जायचा होता सेन्सरसाठी. एन चंद्रा साहेबांनी मला बोललं, सुदेश अनिल कपूरचा आवाज. म्हटलं मला येत नाही. अरे कर रे, होईल तुला. आणि कारण अनिल कपूर 1 महिन्यासाठी बाहेर गेलाय. तू जर ते व्हॉइस नाही केलं तर आमचं सेन्सर जे आहे ते रखडेल. तर ते पायलट ट्रॅक ज्याला म्हणतो ना शूटिंगच्या वेळेला, तो ऐकून ऐकून मी तो व्हॉइस हे करून अनिल कपूरने सुद्धा आल्यानंतर डबिंग केलं. पण ते साऊंड इंजिनियरला फायनल मिक्सिंगच्या वेळेला कळलं नाही सुधीर भोसले कोण, अनिल कपूर कोण. बऱ्याच प्रिंट्स माझ्या आवाजात आले आणि प्लस प्रीमियर जो आहे तेजाबचा तो माझ्या आवाजात होता. आणि एन चंद्रानी जॉनी लिव्हरला इंटरव्ह्यूमध्ये विचारलं की जॉनी तुला माहिती आहे हा कोण आहे? बोले अनिल आहे. बोले अनिल आहे, सुदेश आहे. आणि फक्त एन चंद्र, अनिल कपूर, दिनेश गांधी जे प्रोड्युसर आता वारले, या 3 लोकांनाच माहिती आहे. आणि मला जॉनी लिव्हरने रात्री 2 वाजता फोन केला, सुदेश तू केलं मला माहित नाही रे, तू तू टू मच आहे रे, तू मचमच आहेस मला. तर एवढं म्हणजे आनंदाने. तर मग मी विचार केला की मला स्वतःच्या आवाजात गायचंय, पण असे असे प्रसंग येतात की मला दुसऱ्यांच्या आवाजात गावंच लागतं. आणि त्यानंतर माझा जुम्मा चुम्मा आला आणि त्याच्यानंतर मी ना गणेशजींची काही भजनं गायलो. तर एक खूप छान गायलो होतो किंवा चाली चांगल्या होत्या, शब्द चांगले आणि भक्तिगीतं. तर मी पण म्हटलं स्वतःला की शावा शावा, जुम्मा चुम्मा, अमिताभच्या ह्याच्यातून मी बाहेर पडलोय स्वतःचा. तो प्रोड्युसर आले, त्यांनी ऐकलं आणि काय झालं, तो म्युझिक डायरेक्टर अरविंद सबनीस आपले फार सिनियर अकॉर्डियन प्लेयर होते, ते वारले आता. ते म्हणाले इतना अच्छा तो गाया. बोले नहीं, जुम्मा चुम्मा का पंच नहीं इसमें. तो सगळे हंसायला लागले. ते बोले हंस क्यों रहे? बोले सर इसमें अमिताभ बच्चन डालूंगा तो ये कॉमेडी हो जाएगी. नहीं नहीं, तो आपको क्यों बुलाया हमने? अमिताभ की आवाज में गाना तो गाओ. तर असं आजपर्यंतही होते. तर पण मी ते आता लक्ष देत नाही किंवा मी, काही लोक म्हणतात ना, ओके आहे ना, हां, काही लोक म्हणतात ना की दुसऱ्यांच्या आवाजात गाऊ नये किंवा गाऊ शकत नाही. तर जुम्मा चुम्मा हे मला वाटतं हिस्ट्रीमध्ये फर्स्ट टाइम झालं की ॲक्टरच्या आवाजात एक्सपेरिमेंट केला लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. शशी कपूर साहेबांची आयडिया की मी गावत असेल, कारण त्यांनी मला अमितजींचा आवाज ऐकला होता. आणि मग मी जेव्हा जेव्हा स्टुडिओत जायचो ना, तर मला अनु मलिक म्हणाली हमारी फिल्म में ओपनिंग अमिताभ बच्चन आ रहे शहनशाह बन के, ये गाइए. मिस्टर लोवा तेरी आंखों का जादू, मिस्टर लोवा तेरी बातों का जादू. मी चित्रपट बघायला गेलो अमिताभ बच्चनला, तिकडे जॉनी लिव्हर होता शहनशाहच्या गेटअप मध्ये. त्याच्यानंतर हसीना मान जाएगी चित्रपट, मी आणि सोनू निगम, गोविंदा आणि संजय दत्त. तर मी रेग्युलर गात होतो. बोले नहीं नहीं, अंतरे में बच्चन साहब आ रहे. बोले शर्मा ना छोड़ डाल, हाल दिल का बोल डाल, आजू बाजू मत देख, आई लव्ह यू बोल डाल. थिएटरमध्ये बघतो तर संजय दत्तवर आहे. तर ते इम्प्रेशन, इमेज एवढं झालं की आजही लोक मला म्हणतात ना, एक अमित जी की आवाज में हो जाए, किंवा सौदागर चित्रपटात मोहम्मद अजीज आणि मी, कोणतं राजकुमार आणि दिलीप साहेब ना, इमली हे मोहम्मद अजीज, सवयी जात नाही ना, त्यांची पण नकल करतो. इमली का बूटा बेरी का पेड़, इमली खट्टी मीठे बेर, इस जंगल में हम 2 शेर, चल घर जल्दी हो गई देर. किंवा तिरंगामध्ये नाना पाटेकर आणि राजकुमार, पिले पिले ओ मोरे राजा, पिले पिले ओ मोरे जानी. किंवा एक गाणं आलं होतं बघ, अरेबिक सॉन्ग होतं, दे 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 दे. तर त्याच्यावर बरीच गाणी मी गायली. त्याच्यात श्रीमान आशिक मध्ये अनुपम खेर की आवाज में, सर वो खुद नहीं गाते. नहीं नहीं आप गाइए. तर ते गाणं, लड़कियों से ना मिलो तुम, लड़कियां तो है बलाए, सुबह शाम मत करो तुम, लड़की आ लड़की लड़की ए, इनकी बेवफा अदाए. बरीच
नाटकं करावी लागतात.